नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि चॅनलवरती सर्वांचं स्वागत. कालची 1 तारीख झाली आहे, त्यामुळे सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्याला सकाळीच सरांचा फोन आला होता की आपल्याला काही छोटंसं सामान घेऊन जायचंय नाशिकला, तर ते बुकिंग झालंय कन्फर्म. आपण निघालोय नाशिकला, तर हा पण ब्लॉग इंटरेस्टेड होणार आहे, नक्की बघा. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करू. दुपार झाली आहे, त्यामुळे थोडं असं ऊन येतंय, डोळ्यांवरती रिफ्लेक्ट होते, त्यामुळे जास्त काय असं फेस बघता येत नाहीये. तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू करू. निघूया आपण इथून डायरेक्ट लोडिंग मज निघालोय सर, निघालोय. हो येतो थांबलो होतो मित्रांनो पाणी भरण्यासाठी, आणि इथून मस्त थंडगार पाणी भरून घेतलंय, कारण गरमी भरपूर आहे आणि पाणी प्रवासामध्ये खूप गरजेचं आहे. तर 6-7 बॉटल भरून घेतल्यात. तर पार्ट लोड वगैरे काहीतरी शोधायला लागणार आहे, कारण मटेरियल जास्त नसणार आहे त्यांचं. डॉक्टर आहेत म्हटल्यावरती असं काहीतरी लिमिटेडच असं काहीतरी हे असेल, ते घेऊन जायचं असेल. बघू. भारत माता की जय. आणि इथं अजून 2-3 स्मारक आहेत. एक सोल्जरचं स्मारक आहे, त्याचबरोबर किल्ल्याची पण एक प्रतिकृती दिली. लेफ्टने धरतो म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट दिसेल. रणगाडे पण आहेत आणि आपलं सिग्नल पण सुटलंय. कसं वाटतं व्ह्यू? तर पोहोचलोय मित्रांनो बँक ऑफ बडोदा पाशी, आणि त्यासमोर जे मॅट्रेसचे बॉक्स दिसत आहेत, तिथून आपल्याला मटेरियल लोडिंग करायचंय. कारण हे वरतून मटेरियल येणार आहे. हॉस्पिटल दिसत असेल तर तिथूनच मटेरियल आपल्याला लोडिंग करायचं आहे. कारण मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस पण तिथूनच लोडिंग केलं होतं, आणि ते घेऊन गेलो होतो एका हॉस्पिटलला. आय थिंक तीच ट्रिप असेल. बघू यावेळेस काय मटेरियल येत आहे आणि जे आपण घेऊन निघालोय. तर अजून पार्ट लोड वगैरे पण शोधायचं आहे, कारण गाडी पूर्ण मोकळीच असेल. तर पार्ट लोड काहीतरी शोधू आणि जाऊया आपल्या नाशिकच्या प्रवासाला. तर ही पण ट्रिप खूप इंटरेस्टेड होणार आहे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि कमेंट नक्कीच करा. चला मित्रांनो, भेटूया ब्लॉगमध्ये गाडी लोडिंग झाल्यानंतर. तर हे मटेरियल आहे ट्रेडमिलचं, एवढंच आहे. तर झाली मित्रांनो आपली गाडी लोडिंग, आणि आपण आता निघालोय पुढे डायरेक्टली. पार्ट लोडचा पण जुगाड केलेला आहे, तर त्यांना लोकेशन पाठवून माल डायरेक्ट आपल्यापर्यंत बोलून घेतोय, म्हणजे आपली ट्रिप आज भारी होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चला पोहोचूया आपण आता ते पार्ट लोड जिथं मागवलं त्या लोकेशनवरती. तर मित्रांनो पार्ट लोडचा आता तुम्हाला एक सांगतो. तर मित्रांनो पार्ट लोड ज्यावेळेस आपण घेऊन जात असतो त्यावेळेस जे काही आपलं रेट असतो, म्हणजे बेसिक आता बघू शकताय, कमी रेटमध्ये जर पार्ट लोड देत असेल तर तुमच्या लोकेशनवरती पार्ट लोड मागून घ्या, जेणेकरून तुमचा डिझेल खर्च ॲटलिस्ट वाचेल. आणि जागा असेल तर त्या हिशोबानेच पार्ट लोड सिलेक्ट करत चला, कारण पार्ट लोडला रेट खूप कमी असतो, जेणेकरून ॲटलिस्ट रोड खर्चाच्या हिशोबाने आपण पार्ट लोडचे पेमेंट भेटत असते. त्यामुळे जसा रेट असेल तर तसा, आणि त्यासाठी म्हणजे किलोमीटर पण जास्त कन्झ्युम झाले नाही पाहिजेत, त्या हिशोबाने जर रेट असेल. जर कस्टमर देत नसेल तर मग त्याला तो ऑप्शन द्यायचा की तुम्ही इथपर्यंत आणून द्या आणि आपण इथून पुढे घेऊन जाऊ. तर ते पण एक कॅल्क्युलेशनचा हिशोब करत चला, जेणेकरून तुम्हाला पण त्याचा जास्त लॉस नाही होणार. फक्त ते एक रोड खर्चीला तुम्हाला फायद्याचं ठरू शकते. त्यामुळं जेव्हा पण पार्ट लोड भरत असतात तर 30-40 किलोमीटर लांब जाऊन पार्ट लोड पिकअप करायचं, तर ते कॅल्क्युलेशन फेल होऊन जातं, कारण तुमचा लोकलचा रेट त्याच्यापेक्षा जास्त असतो. त्यामुळे तुम्हाला तो पार्ट लोड परवडणार नाही. जेणेकरून आपल्या लोकेशनपर्यंत पार्ट लोड येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आज आपण तेच केलं. पार्ट लोड जो आपल्याला भेटला होता तो नाशिकला घेऊन जायचा होता, आणि ते मटेरियल लांबून येणार असल्यामुळे त्यांचा तिथून इथपर्यंत येण्याचा जो ट्रॅव्हलिंग खर्च आहे तो त्यांना पेड करायला लावला. आणि इथून पुढे आपण नाशिकच्या रोडला जाऊ शकतो. थोडं कपडा द्या ना, 2 मिनिटं परत द्या. चांगला देऊ की खराब देऊ? खराब एक काही नाही रे भाऊ, हा एक आहे बघ. खराब होणार नाही, फक्त झाकण उघडा. अच्छा झाकण उघडायचं, ठीक आहे. ते भाऊचं डिझेलचं झाकण वगैरे काहीतरी उघडायचं होतं, त्यामध्ये ते कपडा मागितला, ठीक आहे. तर पार्ट लोडचा आपला विषय चालला होता, म्हणजे आपला ट्रॅव्हलिंग खर्च वाचला पाहिजे अशा हिशोबानेच पार्ट लोड बघत चला, जेणेकरून तुम्हाला फायद्याचं होईल. चला
तर भेटलाय मित्रांनो आपला पार्ट रोड. आता स्कूटरच्या गाडीमधून आगवला. चला तो पण खुश आणि आपण पण खुश. चला डायरेक्टली आता निघूया नाशिकला. शेजारीच नाशिक फाटा आहे, तर नाशिक फाट्यावर डायरेक्टली पुन्हा नाशिक हायवेने नाशिक. चलो. पुणे मेट्रो दिसली का मेट्रो? मेट्रोचं काम बऱ्यापैकी सुरू झालंय, म्हणजे बऱ्यापैकी चालू झालंय. पहिल्यांदाच चाकणचा चौक असा मोकळा दिसला असेल बिगर ट्रॅफिकचा. सिग्नल सुटलाय तर घेऊ क्रॉस करून. तर मित्रांनो निघालंय चाकणच्या पुढे आणि भरपूर वेळा कमेंट येत असते की दादा प्रायव्हेट वरती कस्टमर नाही आहेत, नवीन गाडी वगैरे घेतलेली आहे, तर बिझनेस कसा वाढवायचा? तर सोपं गणित आहे. तुमच्याकडे जर नवीन गाडी असेल आणि तुमच्याकडे कस्टमर डाटाबेस नसेल तर जास्तीत जास्त ऑनलाईन कस्टमर तुमच्याकडे वाढवण्याचा प्रयत्न करा, जे तुम्हाला फायद्याचे ठरू शकतात. कारण आपला आजचा जो कस्टमर आहे हा ऑनलाईनचाच आहे. त्यांचं ऑनलाईनचं आपण एक लोकल बुकिंग कंप्लीट केलं होतं. त्यानंतर त्यांच्याकडूनच एक याच्या अगोदर पण नाशिकचं बुकिंग आपल्याला भेटलं होतं आणि आता परत त्याच कस्टमरचं बुकिंग आपल्याला प्रायव्हेट झालंय. कारण कसं त्या कस्टमर बरोबर कॉन्टॅक्ट ठेवल्यामुळे हे बुकिंग भेटत जातात. आणि याच्यामध्ये एकच फक्त लॉस असा होतो की जे तुमचे प्रायव्हेट कस्टमर आहेत, प्रायव्हेट कस्टमरचा रेट थोडा जास्त असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईनचा कस्टमर प्रायव्हेटवरती कन्वर्ट करतात त्यावेळेस ते रेट कम्पेअर होतो. फक्त फायदा हा होतो की तुमचं जे कमिशन कंपनीला जात आहे तर ते नक्कीच वाचतं. म्हणजे जरी 5-7-60% जरी कमिशन असेल तर 700 रुपये तुमचे तिथे वाचले जातात, म्हणजे तो कस्टमर तुम्ही प्रायव्हेट केल्यामुळे. तर हा फायदा नक्कीच होतो. त्यामुळे जर कस्टमर नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त ऑनलाईन कंपनीचे कस्टमर तुमच्याकडे कन्वर्ट करा, त्यांना प्रायव्हेट करा आणि कॉन्टॅक्टमध्ये राहा, जेणेकरून तुम्हाला तुमचा नवीन बिझनेस वाढवण्यात फायदा होऊ शकतो. तर चला मित्रांनो, पोहोचलो आता आपण डिझेल पंपाच्या जवळ. तर डिझेल वगैरे भरून घेऊ आणि आपला पुढचा प्रवास असाच कंटिन्यू करू. समोर दिसत असेल भीमाशंकर एक्झिट. म्हणजे आपल्या गावाकडे जर जायचं असेल तर इथूनच एक्झिट घ्यावा लागतो. आता आपल्याला गावाकडे जायचं नाहीये आणि भीमाशंकर इथून फक्त एक 60 किलोमीटर आहे. हा जो रोड जातोय तर हा जातो भीमाशंकरला आणि आपल्याला जायचंय नाशिकला. परत हायवे सरळ. ते 1934 आणि मस्त असा चहा. हॉटेल युवराज. आता आपण चंदनपुरीच्या घाटाच्या अलीकडे तर चहा घ्यायला थांबलो होतो. चहा घेऊ आणि लवकर जाऊ. चलो. तर चहा घेऊन निघालोय मित्रांनो आता. आणि आता आपल्याला लागेल चंदनपुरीचा घाट, त्यानंतर संगमनेर आणि त्यानंतर नाशिक. म्हणजे 1-2 तास तरी लागतील आपल्याला पोहोचायला. कारण इथून 90 किलोमीटरचं फक्त रनिंग बाकी आहे, जे आपण ऑलमोस्ट 2 तास कव्हर करू शकतो. तर चहा पिऊन निघालोय आता पुढे. आणि
आता समोर दिसत असेल तो चंदनपुरीचा घाट, साईडला बघू शकताय व्ह्यू चंदनपुरीचा. कसा वाटतोय व्ह्यू कमेंट करून नक्की सांगा. टोलगेट आहे संगमनेरचा आणि आपल्याला आत्ताच्या प्रवासातला हा दुसरा टोल, म्हणजे पहिला लागला आहे तो आळेपाट्याचा टोल आणि आता संगमनेरचा, त्यानंतर सिन्नरचा टोल. असे 3 टोल पुण्यातून नाशिक या रोडवरती जातात. टोल नाक्यावरती भरपूर असे चेक पॉइंट, इथे पण संगमनेरचा चेक पॉइंट आणि पुढे 1-2 किलोमीटर वरती संगमनेर एक्झिट, म्हणजे संगमनेरचा बायपास सुरू होतो. संगमनेर सोडून आपण बरचसं पुढे आलोय आणि समोर दिसत असेल समृद्धी हायवे. मुंबई लेफ्ट 500 मीटर, त्यानंतर समोर नाशिक, राईट साईडला नागपूर आणि सिन्नर. तर हा आहे सिन्नरचा एक्झिट, म्हणजे सिन्नर एक्झिट. इथूनच आपल्याला समृद्धीवरती एंट्री करता येते नाशिक रोडला, म्हणजे पुणे नाशिक रोडला. आपण त्या दिवशीच्या प्रवासात पाहिलं असेलच, म्हणजे इथं ते पण दाखवून दिलं होतं समृद्धीवरती एंट्री एक्झिट सिन्नरची. तर हा आहे समृद्धी आणि राईट साईडला एक्झिट टोल आहे. इकडून एंट्री केली तर मुंबईकडे जाता येतं आणि आपल्याला जायचं आहे सरळ नाशिकला. समृद्धीचा टोल आणि समोरच समृद्धी हायवे. तर आपण त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये पूर्ण समृद्धीचं टोटल कव्हर केलंय आणि भरपूर असा प्रतिसाद चांगला भेटलाय. तर अजूनही तुम्हाला समृद्धीच्या प्रवासाबद्दल माहिती पाहिजे असेल तर मी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देतो. तर नक्कीच बघा समृद्धीचा पूर्ण ब्लॉग. त्याच्यामध्ये आपण पूर्ण 600 किलोमीटरचा प्रवास दाखवला आहे. त्यात बरोबर टोल वगैरे किती लागतो किंवा किती खर्च येतो हे सगळ्या गोष्टी समृद्धीच्या दाखवल्यात. तर इथूनच सिन्नरला आतमध्ये एक्झिट जाता येतं आणि नाशिकला पण जायचं असेल तर सरळ जावं लागतंय. शिर्डीला जायचं असेल तर इथून परत राईट घेऊन जाता येतं ह्या रोडने आणि आपल्याला जायचं आहे नाशिक, त्यामुळे आपण जाऊया सरळ आणि तो रोड जातोय सरळ सिन्नरमध्ये. ते बघू रिटर्नच्या बुकिंगसाठी सिन्नरला यावं लागतंय की आपल्याला नाशिकमधूनच बुकिंग भेटतंय. चला डायरेक्ट नाशिक. तर पोचलोय मित्रांनो एकदम जवळ, म्हणजे सिन्नर सोडून पुढे आलोय आणि मॅप पण लावलेला आहे आणि आपलं लोकेशन दाखवत आहे फक्त 17 किलोमीटर. तर एक अर्ध्या तासामध्ये आपण आपल्या ड्रॉप लोकेशनपर्यंत पोचू. त्याच्या अगोदर स्पीड ब्रेकर, रंबल स्पीड ब्रेकर हे टर्निंगवरती बसवलेले आहेत, जुने आहेत खूप. तर फक्त 17 किलोमीटर राहिले तर अर्ध्या तासामध्ये आपण आपल्या डिलिव्हरी लोकेशनला पोचून जाऊ. 4 तास लागले आपल्याला. 4 वाजता आपण निघालो होतो नाशिक फाट्यावरतून आणि आत्ता वाजलेत 8. तर फक्त 4 तास लागलेत. आणि जागेवरती पोचून गाडी खाली होतपर्यंत 1 तास भर पकडून चालायचा, म्हणजे
5 तासामध्ये आपलं डिस्टन्स कव्हर. समोर दिसत असेल नाशिकचा टोल. वेलकम टू नाशिक. म्हणजे आपण नाशिकला आता पोचलोय आणि आपलं फक्त 10 किलोमीटर अंतर राहिलंय. पार्टीला पण फोन करून सांगितलंय की मटेरियल कलेक्ट करायला गाडी अरेंज करून द्या, पार्ट लोड ज्यांचा आहे त्यांना. कारण जितना पैसा उतना काम. बरोबर आहे की नाही मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं परत इलेक्शनचा चेकपोस्ट. जर त्यांनी आपल्याला पेमेंट वाढून दिलं असतं तर आपण त्यांच्या जागेवरती ड्रॉप केलं असतं. ते वाढून देत नव्हते म्हटल्यावरती आपण आपल्या लोकेशन पर्यंत मटेरियल घेऊन जायचं. तर चला पहिला टोल नाक्यावरती जाऊ आणि त्यानंतर आपल्या ड्रॉप लोकेशनवरती. शेजारीच फटाके फुटताय, कोणाच तरी लग्न लागलेलं दिसतंय. कसं आहे, कारण सीझन आहे लग्नांचा. चलो आपल्याला हा टोल बूथ ओपन सापडलाय तर इथंच घेऊया गाडी. चला झाला आपला टोल रेड. आता डायरेक्ट नाशिक. टोटल आपल्याला 3 टोल लागले. आळे फाट्याचा 110 रुपये, नंतर सिन्नरचा 175 रुपये. म्हणजे चांगला स्ट्रॉंग टोल नाका बनवलाय. आणि हा असेल 45 किंवा 65 रुपये. मेसेज आल्यानंतर कळेलच. आणि वेलकम टू नाशिक. तर मित्रांनो बघू झाला आहे का पळशाचा टोल ना. पळशाचा स्पीड ब्रेकर 15 स्पीड ब्रेकर टाकलं त्या का मागे 15. गाडी थांबलीच पाहिजे. इकडल्या हेडला पण बघू द्या, एवढा मोठा स्पीड ब्रेकर. चलो तर नाशिकच्या फ्लायओव्हरवरती पोहोचलं आता मित्रांनो. खाली नाशिक शहर महाराजांचं मस्त असं स्मारक होतं, बट दाखवू शकलो नाही. बट ठीक आहे, चला तर आपण फायनली आता नाशिकला पोहोचलोय. आणि आपलं फक्त 2 किलोमीटर ड्रॉप लोकेशन आहे जिथे आपल्याला जायचं आहे. सिग्नलला युटर्न मारून थांबायचं आहे असं वाटतंय, कारण लोकेशन तर इथंच संपतंय. तर बघू इथं सिग्नलच्या तिथं जवळ थांबूया आणि फोन करूया. तर मित्रांनो फायनली आपण ड्रॉप लोकेशनला पोहोचलोय. समोर दिसत मॅग्नम हॉस्पिटल. इथे आपल्याला मटेरियल सोडायचं आहे. तर चला फोन करून घेऊया आणि गाडी खाली करून घेऊया. तर झाली आहे मित्रांनो आपली गाडी खाली आणि आपण आता बाहेर थांबलेलो आहे. तर फक्त 10 मिनिटं लागले. दोन्ही पार्ट्यावाले सेम टाइमला पोहोचले. लगेच गाडी खाली करून घेतली. मटेरियल जास्त नव्हतं त्यामुळे काही जास्त वेळ नाही लागला आणि आपली ट्रिप कंप्लीट झालेली आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. आणि इथून पुढे बघूया आता आज काही बुकिंग भेटतंय का. शक्यतो तर कमीच आहे आणि जर भेटलं तर घेऊन जाऊ, नाही तर बघू. जे काय असेल ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तुर्तास हा ब्लॉग इथेच थांबूया. चला मित्रांनो काळजी घ्या. गुड नाईट. जय शिवराय.